नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा, भरभराटीचा व आनंदाचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। तर आज मला माझ्या मिस्टरांनी एक सरप्राइज गिफ्ट दिले, तर ते गिफ्ट काय आहे ते पाहूया। तर बघा, हे आहे ते सरप्राइज गिफ्ट। मी तुम्हाला हे सरप्राइज गिफ्ट खोलून दाखवते। खरं तर पाडव्यालाच आणायचं होतं, पण आम्हाला पाडवा करायचा नव्हता, त्यामुळे आम्ही खरेदी केली नाही। तर ह्या आहेत चांदीच्या पायातल्या पट्ट्या। माझ्या पट्ट्या तुटलेल्या 2 महिने होऊन गेले आणि मला खरं तर चांदीच्या पट्ट्या करायच्याच नव्हत्या। आमचे मिस्टर माझ्या मागे सारखे लागले होते की चल आपण तुला चांदीच्या पट्ट्या करूया। मी नेहमी चांदीच्या पट्ट्याच वापरते, पण हल्ली चांदी पण खूप महाग झाली आहे आणि चांदीच्या पट्ट्या जास्त दिवस टिकत नाहीत, लगेच तुटतात। आणि आता एवढे पैसे जातात की मजुरी, GST असं बरंच काही टॅक्स, त्यातच जास्त पैसे जातात आणि चांदीच्या पट्ट्या जास्तीत जास्त वर्षभर टिकतात। कितीही चांगल्या केल्या तरी वर्षाच्या पेक्षा जास्त टिकत नाहीत आणि पट्ट्यांची मोड खूप कमी दरात घेतात आणि आपण जुन्या पट्ट्या झाल्या, मोडीत दिल्या की वजनाला वजन देतात, पण रक्कम खूप कमी पकडतात। म्हणून मला खरं तर चांदीच्या पट्ट्या करायच्या नव्हत्या, पण आमचे हे ऐकतच नव्हते। मला सारखे म्हणत होते चल आपण तुला पट्ट्या करूया, तू नेहमी पट्ट्या वापरतेस आणि आता पायात पट्ट्या नाहीत। मी गेली नाही त्यांच्यावर पट्ट्या करायला, तर ते स्वतःच जाऊन मला पट्ट्या घेऊन आले। तर हे आहे माझ्या मिस्टरांचं सरप्राइज गिफ्ट। तर माझी पनीर भुर्जी बनवण्याची सर्व तयारी झाली आहे। भरपूर कांदा चिरून घेतला आहे, 2 टोमॅटो चिरून घेतले आहेत, मुठभर कोथिंबीर चिरून घेतली आहे आणि पनीर सुद्धा घेतले आहे। तर चला आता आपण पनीर भुर्जी बनवूया। कढई चांगली गरम झाली की याच्यामध्ये तेल घालायचं आहे। तेल थोडंच घालायचं आहे कांदा भाजायपुरतं, कारण माझं हे घरचं पनीर आहे। घरचं पनीर असलं की त्याला तेल खूप सुटतं, म्हणून मी थोडंसं तेल घातलं आहे। आता तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मोहरी घालायची आहे, जिरं घालायचं आहे। जिरं मोहरी तडतडू लागलं की कांदा घालायचा आहे। कांदा भरपूर घालायचा आहे, म्हणजे आपली पनीर भुर्जी खायला खूप छान लागते। आणि हा कांदा हलकासा गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे, कांदा जास्त भाजायचा नाही। 2 मिनिट कांदा भाजून झाला की याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे। हळद थोडीशी 1 मिनिटभर अशी तेलामध्ये भाजून घ्यायची आहे, म्हणजे हळदीचा कच्चापणा निघून जातो। त्यानंतर लगेचच याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि टोमॅटो घालायचा आहे। कोथिंबीर वरून घालण्यापेक्षा अशी फोडणीमध्ये घालून बघा, पनीरची भुर्जी खूप छान लागते। आणि आता हे सुद्धा 2-3 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे। कांदा आणि टोमॅटो 2-3 मिनिट परतून झाला की टोमॅटो थोडा मऊ पडतो आणि टोमॅटोला चवही छान येते। आता याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला। त्यानंतर इथे मी लसूण कांद्याची चटणी घालणार आहे।
तिखट मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला. आता हे तिखट मीठ थोडंसं 1 मिनिटभर या टोमॅटो कांद्यामध्ये परतून घेऊया. आणि त्यानंतर इथे मी पनीर घालणार आहे. तर बघा, पनीरला खिसायची गरज नाही किंवा तुकडे करायची गरज नाही. आपण असं पनीर कढईमध्ये टाकलं की पनीर पागळते, पनीर मऊ होते आणि सहज ते असे बारीक होते. तर हे घरचं पनीर कसं आहे मला सांगते. माझ्या दिरांची म्हैस आहे आणि माझे दीर गावाला गेले होते आणि म्हैस दिरांशिवाय दूध देत नाही. दिरांना यायला उशीर झाला आणि उशिराने दूध काढले. त्यांचे दूध डेअरीला जाते. उशिराने डेअरी चालू नसते, त्यामुळे मग उन्हाळ्यामध्ये दूध नसतेच. तर त्यांनी आम्हाला दूध दिले. मग मी त्याचं पनीर बनवलं, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी दूध दिले होते आणि ते तापत ठेवले तरी नासणारच होते. मग ते म्हटले की तुम्ही जर पनीर बनवणार असाल तर तुम्हाला दूध देतो, कारण ते नासणारच आहे. मग मी त्या दुधाचं पनीर बनवलं आणि घरचं पनीर खायला सुद्धा खूप छान लागतं. तर बघा, सर्व पनीर सुट्टे झाले आहे. आपण पनीर आणून फ्रीजमध्ये ठेवतो आणि ते कडक होतं. तर पनीर भुर्जी किंवा पनीरची भाजी बनवण्याआधी 1 तासभर जर फ्रीजमधून पनीर बाहेर काढून ठेवले तर पागळते. पण कधी जर पनीर बाहेर काढून ठेवायचे विसरले तर मी सांगितले असे करा. असे गरम मसाल्यामध्ये पनीर घातले की ते लगेच पागळते. आणि बघा, घरचे पनीर ओरिजिनल असते, दुधापासून बनवलेले असते. त्यामुळे मी सुरुवातीला तेल थोडं घातलं होतं. तर बघा, या भाजीला तेल किती भरपूर सुटलं आहे. विकतचे पनीर आपल्याला माहीत नसतं दुधाचे आहे की आणखीन कशाचे आहे, त्यामुळे विकतच्या पनीरला तेल सुटत नाही. तर अशी ही पनीरची भुर्जी फुल गॅसवर 2-3 मिनिटे परतून घ्यायची आहे. मला तर पनीरची भुर्जी खूप आवडते. रोज जरी पनीरची भुर्जी खायला दिली तरी मी रोज पनीरची भुर्जी खाईन. तर आता 2-3 मिनिटे झाली आहेत. मी आता गॅस बंद करते आणि बघा, इथे आपली मस्त अशी चमचमीत पनीरची भुर्जी तयार झाली आहे. तर या सर्वांनी पनीरची भुर्जी खायला. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.